ज्यांच्या मुलाखतीसाठी आला आहात त्या आदरणीय सिंधुताई सपकाळ हाणाथांची माई आपल्या बुलढाण्यात त्यांचं आगमन झालं आहे. 5-7 मिनिटात ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. अतिशय आनंद वाटतो की आपल्या बुलढाण्यामध्ये एखादा दर्जेदार कार्यक्रम असला की आपली इथली सगळी मोठी माणसं पण स्वतःहून त्या कार्यक्रमात येतात आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. यात अनेक अशी माणसं की ती खऱ्या अर्थानं विचारपीठावर हवी होती, परंतु मुलाखतीच्या कार्यक्रमात आपण खूप मोठा सत्कार समारंभ आणि ते करून लोकांना कंटाळा आणण्याचा कार्यक्रम करणार नाहीत. त्या दृष्टिकोनातनं तसं नियोजन केलं आहे. तर सर्व आदरणीय मान्यवरांची सुरुवातीला नम्रपणे माफी मागतो. माई आपल्यात काही मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. तरी पण या परवाच्या विसूभाऊ बापटांच्या कार्यक्रमाला आणि आजच्या कार्यक्रमाला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. कारण आभाराच्या वेळी कोणी थांबत नाही, त्यामुळे ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांची मनापासून आभार मानतो. चाणक्य नेट स्टडी अहमदनगर, LIC विकास अधिकारी गवळी साहेब, गजानन कुलकर्णी साहेब, मोगल साहेब, मोगल कुमाळकर साहेब, संजय जाधव साहेब, श्रीयश बुटी, आदरणीय सौ मनीषा गंधरस मॅडम, त्यानंतर गृह फायनान्स किरण पुराणे, चिखली अर्बन बँक, सरस्वती ज्युनियर कॉलेज, आदरणीय महाजन सर, साई सेल्स पॉवर कॉर्पोरेशन, नागरिक बंधू, श्री इन्फोटेक पाटील सर, बबनरावांचे मनापासून आभार मानले पाहिजे की पुण्या मुंबईतला पण कलावंत आला, नाटकातला असो या चित्रपटातला, पण माईक सिस्टीममुळं ते खुश होऊन जातात आणि दाद देतात की बुलढाण्यासारख्या छोट्या शहरात अत्यंत सेन्सिटिव्ह अशी साऊंड सिस्टीम असते. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. सोबतच प्रशांत दहाके सर, व्यवहारे सर, रवींद्र जकाते सर, गणेश गीते सर, रघुनंदन देशपांडे सर, मिलिंद तळणीकर सर, रिदम हाऊसचे चिंचोळकर आणि यांनी परवाला तबल्याची साथ दिली त्यांना अगदी मनापासून दाद द्यावीशी वाटते. श्री आनंद साबदे, असं वाटतच नव्हतं की ते बुलढाण्यातले, पण अनेकांनी मला विचारलं की ते त्यांच्या सोबतचे असतील. एवढं सुंदर त्यांचं कॉम्बिनेशन होतं. आदरणीय साबदे भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो. सोबतच येडेड हायस्कूलचं त्यांच्या पूर्ण परिवाराचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. त्यात आदरणीय डॉक्टर प्रमोदजी देशपांडे सर, अध्यक्ष बुलढाणा एज्युकेशन सोसायटी. यात उपस्थितांमध्ये मोठमोठी माणसं आली. नंतर पाहुणे आल्यावर नावं घेता येणार नाही. आपण आपल्या परिवारातले म्हणून सांगतो. सकाळी भाईजी भेटलेत आदरणीय राधेश्यामजी चांडक साहेब, बुलढाण्यातलं महाराष्ट्रातले ख्यातनाम गाजलेलं नाव. सकाळी ते वॉकिंगवरनं व्यायाम वगैरे करून आलेले होते. कृष्ण हॉटेलला मी त्यांना भेटलो. 10 लोकांमध्ये मी सगळ्यांना सांगितलं कार्यक्रमाला यायचं आहे. तर भाईजी मला म्हटली प्रदीप कोणी येऊ का नाही येऊ, मी 100% येईल. आणि हा माणूस 7 वाजेला करेक्ट इथं आला आणि ते कुठेही कार्यक्रमाला ज्यावेळेस जातात तर वेळ देतात आणि त्याच वेळेत जातात. त्यावेळी भाईजी दिसल्याबरोबर मी आयोजित सरांना देवेंना म्हटलं की पळा पटकन माईंना लवकर घेऊन या, कारण आपली पाहुणे आले. अध्यक्ष पण आपल्या कार्यक्रमाचे येऊन थांबले. त्यात अनेक मोठी माणसं, त्यात इंदुताई लहाने मॅडम, आमचे प्रकाशजी साणप, मदनराजे गायकवाड, येवले मॅडम, सोबतच आदरणीय प्राचार्य खोत सर, आदरणीय बुलढाण्यातले गाते एकमेकीचे साडे येते त्याच्यावर चर्चा करतात म्हणून बोलतोय. ही बघी दिसते, ती बघी दिसते, ती बघी कशी करते म्हणून बोलतोय आणि माई येत आहेत. नाही तर कसं असते तुम्हाला वाटायची संधी मिळाली तर बोलतोय. मी कसं बुलढाण्याकडे आता कार्यक्रमांना फिरत पण नाही, पण आयोजक समितीत असल्यामुळे बोलतोय. आधीच काही मला सांगितलं होतं की कार्यक्रम सुरू करून
म्हणजे नंतर बोलताच येत नाही. आपण माईचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आदरण्याची माई, महाराष्ट्रातली अनाथांची माय, तुमच्या आमच्या सगळ्यांची माय, कर्तृत्वानं बनलेली माय. माय माय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, माय माय असते. फोनवर ज्यावेळी माईशी बोललो, म्हटलं या माई आम्ही स्वागतासाठी तयार. माई म्हणजे येते ना रे पोरा, बाकी बोलणारी नाची मला सगळ्यांना खूप आवडेल. अरे मी पण तिकडे ना, कुठं बांधलेला आहे माझं इकडे ना. मी आदरणीय डॉक्टर प्रमोदजी देशपांडे साहेबांना सुद्धा विनंती करतो, त्यांनी विद्यापीठावर यावं. पुढील कार्यक्रम मी थोडं गतिमान करतोय. खूप औपचारिकपणे निभावता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय प्रमोदजी देशपांडे साहेब, अध्यक्ष बुलढाणा एज्युकेशन सोसायटी, हे स्वीकारतील अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. सोबतच या कार्यक्रमाचे मुलाखतकार रघुनंदनजी देशपांडे, ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी आतुरतेने आलेला आहात, त्या महान कर्मयोगी व सर्वांना एक आदर्श असलेल्या माई माननीय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रगट मुलाखतीसाठी आपण सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. खरं म्हटलं तर मला या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेना याची भूमिका मांडायची होती की हा उपक्रम आम्ही कशासाठी इथे सुरुवात केलेली आहे. आज या उपक्रमाचा, या व्याख्यानमालेचं दुसरं विचारपुष्प आपल्यासमोर घेऊन येताना आम्हाला फार आनंद होतोय. पहिलं विचारपुष्प प्राध्यापक विसुभाऊ बापट मुंबई यांनी आपल्या खास शैलीमध्ये कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमातून या ठिकाणी आपल्यासमोर मांडलं. महाराष्ट्रातील अनेक विचारवंत, अनेक प्रतिभावंत जे या ठिकाणी या व्यासपीठावरती आणायचे आहेत, त्यांचे परखड विचार, त्यांच्या एकूण आलेले अनुभव हे सर्व आपल्यापर्यंत पोहोचावे व त्याचप्रमाणे शिक्षक सेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक सांस्कृतिक कार्यामध्ये सुद्धा किती हिरिरीने काम करते हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी तमाम बुलढाणेकरांसमोर दाखवायचं होतं. खऱ्या अर्थाने आपण दिलेला हा जो उदंड प्रतिसाद आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेला अगदी ऊर भरून आल्यासारखं झालेला आहे. आम्ही सर्व या ठिकाणी आपले शतशः आभारी आहोत की आमच्या या व्याख्यानमालेला आपण या ठिकाणी आलात. मी या ठिकाणी म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून एक आपल्याला ग्वाही देतो की महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेना यानंतर या बुलढाण्यामध्ये दरवर्षी डिसेंबर व एप्रिलमध्ये अशाच स्वरूपाची व्याख्यानमाला एका वेगळ्या याच्यातून, त्यामध्ये वादविवाद असायला पाहिजे, परिचर्चा असायला पाहिजे आणि त्या व्यासपीठावरती बसून वेगवेगळ्या क्षेत्रातले गणमान्य लोक या ठिकाणी बसून आपले विचार आपल्यापर्यंत यायला पाहिजे, असा एक चांगला आमच्या मनात असलेला आणि आज प्रत्यक्षात साकार झालेला उपक्रम या ठिकाणी आम्ही घेऊन येत आहोत. असाच प्रतिसाद आपला आम्हाला मिळावा. त्याचप्रमाणे या उपक्रमासाठी ज्या लोकांनी आम्हाला मदतीचे हात दिलेले आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मला ऋण व्यक्त करणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही फक्त एकदा शब्द टाकला आणि त्या लोकांनी आम्हाला मदतीचा हात दिला. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम, सांस्कृतिक कोणताही कार्यक्रम करत असताना आर्थिक हातभार हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्व ज्यांनी आम्हाला प्रायोजकत्व दिलं, ज्यांनी आम्हाला आर्थिक हातभार दिला, त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेच्या वतीने आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला, आपले सुद्धा या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो व या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद आय सर. मी ज्यांचं आधी नाव घेतलं ते आदरणीय फड मॅडम आपले उपस्थित झाले. ते बीडवरून आले, माईची तारीख घ्यायला भेटायला आले होते. तर ते आमच्या चिखली तालुक्याचे अध्यक्ष येवले मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय फडताईंचा सत्कार करा.
यानंतर आदरणीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं. आदरणीय माई, मंचावर आता नुकत्याच आलेल्या फड मॅडम, आमच्या बुलढाण्याच्या मनसेचे सर्व पदाधिकारी तथा उपस्थित बंधू आणि भगिनी, आज सर्वप्रथम मी माईंचं या आमच्या शाळेतर्फे स्वागत करतो. माई या ठिकाणी येतानाच आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचं वात्सल्य सर्वांना अनुभवायला मिळालं. माईंना मी तसं टी व्हीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच पाहिलेलं आहे, तसं प्रत्यक्ष आजच त्यांना मी पाहत आहे. परंतु ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये मी त्यांना पाहिलं, त्यांची एक वेगळीच सुनूक मला दिसली. एक आपण ज्याला लिंग्विस्टिक इंटेलिजन्स किंवा भाषिक चातुर्य आपण त्याला म्हणू, ते भाषिक चातुर्य असणाऱ्या अनेक कलावंत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. पु ल देशपांडे आहे, आचार्य आत्रे आहेत, शिवाजीराव भोसले नुकतेच गेले ते होते. परंतु माईंची तुलना आम्ही फक्त बहिणाबाईशीच करू शकतो. याचं कारण एक आहे, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, यासारखी एक सिंपल साधी फिलॉसॉफी सर्वांना समजणारी आणि सर्वांपर्यंत पोहोचणारी फिलॉसॉफी देणारं ते व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांमध्ये इथे आलेलं आहे. माईंच्या कार्यक्रमाला आपण सर्व उत्सुक आहात, त्यामुळे मी माईंसमोर जास्त बोलणं योग्य नाही. तरी पण या कार्यक्रमानिमित्त मी माझ्या स्वतःच्या काही ओळी लिहिलेल्या आहेत, त्या मी माईंसमोर अर्पण करतो. या ओळींमधूनच माईंचा नुकताच एक कार्यक्रम मी खुपते तिथे गुपते हा कार्यक्रम बघितलेला आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम तो होता. ज्यांनी बघितला त्यांनी अनुभवलेला आहे माई काय आहे, त्या कार्यक्रमातून आम्हाला समजलेली आहे. आणि माई या मी माझ्या ओळी ज्या तुम्हाला अर्पण करतो, या खुपते तिथे गुपते नाही, खुपते तिथे दुखतेच आहे. आम्हाला जिथे खुपते तिथे आमचं दुखते, दुखते नाहीये. जिथे मी एक डॉक्टर आहे, व्यवसायाने एक बालरोग तज्ञ आहे, अनेक मुलं माझ्याकडे येतात, तिथे दुखते तिथे मी असतो त्यांचं. परंतु आज आमचं दुखते तिथे तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला आम्ही आमचे दुखणे ह्या तुमच्यासमोर आम्ही मांडत आहोत. आणि तुमच्याकडे फक्त मार्गदर्शक या नात्याने आम्ही बघत नाहीये, तर यावर काहीतरी कृतीही व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्यासमोर या काही ओळी मी तुमच्यासमोर मांडतोय. माझ्या स्वतःच्या तयार केलेल्या आहे, तुमच्याकडून प्रोत्साहन घेऊनच मी तयार केले आहे. तर या ओळीतून मी माझे प्रश्न मला जे काही मांडायचे ते मांडतो. रघुनंदन देशपांडे आपल्याला प्रश्न विचारणार आहेत, त्यामधून सगळ्यांना माई काय आहे ते कळणार आहे, हे मला माहिती आहे. माई आज थोड्याशा थकलेल्या दिसतात आपणास, त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा दिसतोय, परंतु साहजिक आहे, एवढे मोठे कार्यक्रम किंवा प्रवास सगळं केल्यानंतर थकवा येणं साहजिक आहे. तर या ओळी, प्रेम करी तो स्वधर्मावर, सन्मान करी तो बस स्वत्वाचा, राष्ट्रासही जो माता म्हणतो, हे तुमच्याकडूनच घेतलं. राष्ट्रासही जो माता म्हणतो, गर्व करी का हिंदुत्वाचा, राष्ट्राचा तुम्ही जय जय करिता, स्वभाषेचाही आदर करिता, अतिथी सहित ईश्वर गणता, बंधू बंधूचं बघ का लढता. हे बंधू या ठिकाणी कृपा करून कुणीही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी याचा संबंध लावू नका. हे बंधू म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असणारे सगळे बंधू हे आहे. कृपा करून याचा कुठेही संबंध लावू नका. सीमा असते स्वतःसाठी, शत्रूसाठी लक्ष्मण रेखा, रक्षण करण्या मातृभूमीचे खुशाल आता असल्याने. सीमा प्रत्येक जण आपल्याकरता स्वतः करता एक सीमा असते आपली.
ही सीमा दुसऱ्याकरता नसते, स्वतः करता. या सीमेपलीकडे मी जाणार नाही. आणि लक्ष्मण रेखा ही शत्रू करता असते. लक्ष्मणाने इतकी पॉवरफुल रेखा त्या ठिकाणी आखून ठेवली होती की रावणासारखा बलवान शत्रू देखील आतमध्ये येऊ शकत नव्हता. अशा जर रेखा कुठे आखायच्या असतील तर कुशाल काश्मीरात जाते बेटात आणि तिथे अशा रेखा आहेत. तरुण आहे राष्ट्र आपुले, युवा गाठती उच्चांक नवा, पण राजकारणी इथे शोधितो स्वनेत्याचेच जातीयत्व, स्वनेत्याचेच जातीयत्व आणि राजांचा इतिहास नवा. बघा, आज परिस्थिती अशी आहे की राजांचा इतिहास नवा हे लिहिण्यामागचं माझं एक कारण सर्वांच्या लक्षात आलं असेल की एका पुण्या इंग्रज माणसांनी, जेम्स लेननी आपल्या राजाचा अपमानकारक लिहिलं, राजाबद्दल त्याचा अपमान केला आणि नंतर त्या इंग्रज लेखकाला जेम्स लेनला, वास्तविक पाहता सर्वांचं एक कर्तव्य होतं की जेम्स लेनला इथे आणा, त्याला मारा, त्याला पिटा, त्याला कुटा. आपल्या राष्ट्रातच आपल्याच राजाचा नवा इतिहास का शोधायचा आणि काय मिळणार आहे तुम्हाला? कुण्या एका पुतळ्याला त्याचं तिथून हलवून त्याला उचलून तुम्हाला काय मिळणार? आणि अशा रीतीने जर असं होत असेल तर माई खरंच हे आमचं एक दुखणं मी तुमच्यासमोर ते मांडतोय आणि मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलावलं, मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मुलाखतीकडे वळूया. मी आभार नंतर घेऊ, आपण नाही आभार नंतर घेऊ. हृदयातच बांधायचे घर तर आभाराचा भार कशाला? ही आपली माणसे नंतर दिसते. एकदा एक विनंती करतो, वरच्यांना सांगतो की वर रघुनंदन देशपांडे सर आणि माईक राहतील, बाकीच्यांनी खाली स्थानापन्न व्हावं. ते कोपरे कापऱ्याचे उभे आहेत, त्यांना हात जोडून पाया पडून विनंती आहे. तुम्ही सटकायच्या मागा असाल तर आधीच सटका. तशी थंडी जरी कमी झालेली असली तरी एकंदर वातावरण थंडच आहे आणि घराच्या दारं खिडक्या बंद करून उबदार वातावरणामध्ये आपल्या आवडीची टी व्ही सिरियल पाहावी असं हे वातावरण असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारचे कार्यक्रम सोडून महिला वर्ग इथे मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर बुलढाणेकर रसिक येथे आलेले आहेत. आश्चर्य आहे की आजकाल आपल्याला टी व्हीमुळे एक अशी सवय झालेली आहे, ज्या पद्धतीच्या कार्यक्रमांची मनाला सवय झालेली आहे त्या तुलनेमध्ये आजच्या या कार्यक्रमात कुठलंही ग्लॅमर नाही, कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं इथे नृत्य नाही, की रोषणाई नाही, की कसल्या प्रकारचं असं कार्यक्रम नाही. पण अशा स्थितीतही जेवढे रसिक बुलढाणेकर इथे आले म्हणून मी पुनश्च तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. का आज आपण एका 62 वर्षाच्या वृद्ध स्त्रीला तिथे बघण्यास, ऐकण्यास आला आहात? निश्चितच ही माईची ताकद आहे. आजकाल माईचं नाव चित्रपटामुळे जसं माहीत झालंय, मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट जरी माईंना प्रसिद्धी देतोय तरी आपण असं म्हणू की त्या चित्रपटाला माईंनी प्रसिद्धी दिली. माई नसत्या तर मी सिंधुताई बोलते या चित्रपटाला तुम्ही बघितलं नसतं. त्याच्यामुळे दुहेरी प्रक्रिया झाली. अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट, तेजस्विनी पंडित हिने माईची भूमिका त्या चित्रपटात केली, प्रज्वला शेटे हिने माईच्या लहानपणीची भूमिका केली. हा चित्रपट 54व्या लंडन फिल्मफेअर फेस्टिवलसाठी नुकताच जाऊन आला. मराठी विश्व साहित्य संमेलनानिमित्त माई अमेरिकेत जाऊन आल्या.
22 तासाचा विमान प्रवास करून त्या अमेरिकेत गेल्या. त्यांनी तिथलं जीवन अनुभवलं. आज माईचे आश्रम आहे, अनाथालय आहे आणि माई ही अनेकांची आई आहे. मी त्यांना असं म्हटलं की माई, तुम्हाला माई म्हणण्याऐवजी मी तुम्हाला मुलासारखा आहे, मी तुम्हाला आई म्हणूनच संबोधू का? तर त्या म्हणाल्या, नको रे, मला माहीच म्हण, कारण मी आता ओव्हरलोड आहे. खरंच त्या ओव्हरलोड आई झालेल्या आहेत. त्यांचे अनेक मुलं डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले. त्यांचे काही मुलं आज त्यांच्यावरच PhD करतात. त्यांची मुलगी म्हणजे ज्याला आपण त्यांची स्वतःची बायोलॉजिकल गर्ल म्हणून ती ममता MSW होऊन, आज तिला विचारलं तुला काय व्हायचंय, तर ती म्हणते मला माझ्या आईचं आई आहे. हे भाग्य फार थोड्यांना लाभतं. जिथे मुलगी म्हणते की मला माझ्या आईची आई व्हायचंय. तर माईचा हा व्याप, हा पसारा, हे सगळं आहे, तरी माईचा एक जीवन प्रवास, हा एक संघर्षमय जीवन प्रवास झालेला आहे. आणि तो संघर्ष आपल्याला चित्रपटाद्वारे आणि एकंदरच त्यांच्या आजकाल मुलाखती होत असतात त्याद्वारे कळलेला आहे. तो अधिक विस्तृत कळावा हा आपला इथे हा उद्देश आहे. म्हणून आपण आज त्यांची प्रकट मुलाखत ठेवलेली आहे. त्यांना दोनच ओळी मी अशा म्हणेन की आई, कशास विजविसी डोळे, उजळ तुझे भाग, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक्काळ. हा उषक्काळ त्यांच्या जीवनात आज आलेला आहे, परंतु तो रात्रीचा अंधार सरलेला आहे. आज 260 जावई, 36 सुना, सर्व बिना मुंग्याच्या, हा त्यांचा संसार आहे. त्याचप्रमाणे 200 नातवंड आहेत. तर हा सगळा त्यांचा प्रवास कुठून आला हे पाहताना त्यापासून आपण काही शिकावं, आपल्यामध्ये काही बदल व्हावे हे अपेक्षित आहे. अशा अर्थाने आज आपण त्यांची मुलाखत हे ऐकण्यास आला आहात. त्या अगोदर, मुलाखती अगोदर, माईंना बहिणाबाईंची गाणी आणि सुरेश भटांची गाणी फार आवडतात. म्हणून या मुली एक एक गीत सादर करतील आणि नंतर आपण बहिणाबाईंचे गाणे ऐकल्यानंतर माईंची मुलाखत सुरू करू. संसार संसार जसा गावा चुन्यावर, आधी हाताले चटके